संशोधनात भाग घेतला तर चांगलं होईल. आता जे संशोधनात लोक जे चॉईस करतात भारतात खूप कमी आहेत आणि महाराष्ट्रातून येणारी लोक खूप कमी आहेत. आणि जर का प्रगती व्हायची असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी ह्याच्यात भाग घेतला पाहिजे प्रगतीत. आणि TIFR सारख्या संस्था महाराष्ट्रात आहेत आणि इथं कटिंग एज वर्ल्ड क्लास रिसर्च आणि एज्युकेशन मिळू शकतो आणि लोकांनी त्याचा उपयोग घेतला पाहिजे. TIFRला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त आहे आणि इथल्या लॅब्समधून फेरफटका मारलात तर तुम्हाला असे अनेक विद्यार्थी दिसतील ज्यांनी त्या त्या विषयातल्या मूलभूत संशोधनात स्वतःला झोकून दिलंय. तर असं बघायला गेलं तर TIFRचं ह्याच्यात काय योगदान आहे तर TIFR हा एक मजबूत पाया देतोय जिथे तुम्ही तुमचे फंडामेंटल क्लिअर करून सर्व गोष्टी शिकून एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला एक पायरी मिळते बाहेर जायला आणि बाहेर जाऊन एक्सपिरियन्स घेऊन परत इकडे यायला. अश्विनच्या या लॅब मध्ये संशोधन सुरू आहे मेंदूशी संबंधित. त्याकरता एम्ब्रियो म्हणजेच गर्भाशय अवस्थेतील उंदराचं पिल्लू परीक्षणासाठी घेण्यात आलंय. जीवशास्त्राशी संबंधित ही दुसरी लॅब. इथे जेनेटिक्सवर संशोधन होतं. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण सगळी माणसं आहे पण आपण तरी सुद्धा एकमेकांपासून वेगळे आहे. जसं की आपल्या त्वचेचा रंग वेगळा आहे, आपली उंची वेगळी आहे, आपले स्वभाव वेगळे आहेत. तर या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळे कसे काय एकमेकांपासून. तर या सगळ्याचं मूळ आपल्या DNA मध्ये किंवा आपल्या जीन्समध्ये आहे. तर आपल्याला या जीन्सचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळेल की आपण वेगळे कसे काय. पण आपण माणसांचा या प्रयोगांसाठी उपयोग करू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या लॅबमध्ये यीस्टवरती हे सगळे प्रयोग करत असतो. 1954 पासूनच TIFR मध्ये कम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर मूलभूत संशोधन सुरू झालं आणि त्यावरच देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला. भारताच्या इकॉनॉमीमध्ये आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा आहे. पण ह्याचं सगळं जर का आपण हिस्टॉरिकली बघितलं तर कदाचित TIFR हे उगमस्थान म्हणावं लागेल. भारताचा पहिला कम्प्युटर टिफ्रॅक हा TIFR मध्ये बनवण्यात आला. भारताचे पहिले सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्याच्यावरती सॉफ्टवेअर लिहायला शिकले आणि तिथपासून TIFR असं कित्येक इन्स्टिट्यूशनचं उगमस्थान बनलेलं आहे. अगदी तुम्ही STD रिव्होल्युशनच्या मागची CDOT ही संस्था बघितली तर ती TIFRच्या प्रोफेसर्सनी सुरू केलं होतं. तसंच नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी NCST ती पण इथूनच सुरुवात झाली. समीर जी रेडिओ फ्रिक्वेन्सी वरती संशोधन करते ती संस्था पण इथूनच सुरुवात झाली होती. IT मधली भारताची सर्व्हिस प्रोव्हायडर ही इमेज बदलून भारताकडून इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी तयार करण्यात सध्या इथले संशोधक गुंतलेत. तुम्हाला वाटेल की संशोधनाला वाहून घेतलेली ही संस्था रुक्ष आणि नीरस असेल तर तसं अजिबात नाहीये. उलट ही वास्तू आहे देशातील सर्वोत्तम कलेची संग्राहक. चित्र, संगीत, कविता आणि ते सारं काही जे जे माझ्या आयुष्याची मौलिकता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे ते मी करेन. कारण आयुष्याचा कालावधी वाढवण्यावर नाही तर त्याची खोली वाढवण्यावरच त्याची महत्ता निर्भर असते. डॉक्टर होमी भाभांची ही जीवन संज्ञा इथल्या इमारतीतून नित्य सळसळते आहे, जिने अर्पित केले आहेत देशाला भविष्यातल्या प्रगतीचे प्रेषित. संशोधन हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये सातत्यतेवर भर असणं आवश्यक असतं. तुम्हाला किती वर्ष प्रयत्न करावे लागतील माहित नाही, तुमच्या प्रयत्नाला कधी यश मिळेल माहित नाही, पण संशोधन करत राहण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नसतो. इंजिनिअरिंग, मेडिकल यासारख्या क्षेत्रांकडे वळणाऱ्या अनेकांना TIFR मधील शास्त्रज्ञांचं हेच सांगणं असतं की TIFR ची दारं त्यांच्यासाठी खुली आहेत. कोट्यवधी पैसा इथे खर्च केला जातो संशोधनावर. विद्यार्थ्यांना पूर्ण मोकळीक असते त्यांना हवे ते प्रयोग करून पाहण्यासाठी. TIFRच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना इथे प्रवेश मिळतो. ही आहे अल्ट्रा फास्ट लेझर लॅब. प्रत्येकाला माहिती आहे की मायक्रो सेकंड म्हणजे हा एका सेकंदाचा 10 लाखावा भाग. तर फेम्टो सेकंड म्हणजे हा या एका मायक्रो सेकंडचा एका अब्जावा भाग आहे. तर हा जो लेझर तुम्ही पाहतात हा आहे 30 फेम्टो सेकंडचा आणि हा 30 फेम्टो सेकंडचा लेझर वापरून आम्ही जो फ्लॅश तयार करतो त्याची पल्स ड्युरेशन आहे 5 फेम्टो सेकंड. आणि ही जी 5 फेम्टो सेकंड पल्स आम्ही तयार केली ही भारतातली
पहिली पल्स ड्युरेशन आहे, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही लॅबमध्ये नाही आहे. हे आमची एकमेव लॅब आहे आणि या लॅबची गणना जगातल्या दुसऱ्या मान्यवर लॅबमध्ये केली जाते. हे लेझर वापरून आम्ही संशोधन जे करतो त्याच्यात आता तुम्ही पाहत आहात की हा लेझर बीम जो जातोय तो एका भिंगातनं जातोय आणि त्याला फोकस केल्यानंतर तुम्हाला इथे प्लाझ्मा तयार होताना दिसतोय. हा जो प्लाझ्मा आहे हा असाच प्लाझ्मा आपल्याला सूर्यात पण तयार होतो, ताऱ्यांमध्ये आणि सूर्यामध्ये असाच प्लाझ्मा तयार होतो. आणि जेव्हा ही लेझर बीम याच्यातनं पुढे जाते तुम्हाला वेगळे रंग दिसत आहेत. आता हे आम्ही हा जो लेझर बीम आहे हा आम्ही आमच्या व्हॅक्यूम सिस्टममध्ये वापरतो. तिथे आम्ही जे मॉलिक्युल्स म्हणजे रेणू जे वापरतो त्या रेणूवरती आम्ही ही लेझर बीम फोकस करतो आणि फोकस केल्यामुळे काय होतं तिथे डिफरंट चार्ज पार्टिकल्स तयार होतात, चार्ज आयन्स तयार होतात आणि असे जे आयन्स असतात ते आपल्याला अवकाशात पण दिसतात. तर अवकाशात आपल्याला संशोधन करणं इतकं सोपं नाही, तर म्हणून आम्ही हे लॅब स्केलवरती करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे TIFRचं हे कार्य या 4 भिंतीत किंवा मोजक्या शहरांमध्येच मर्यादित नाही. जोपर्यंत हे ज्ञान खालपर्यंत झिरपत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही हे यांना माहिती आहे. विज्ञानाबद्दल जवळीक निर्माण करण्यासाठी चाय अँड भाय असे कार्यक्रम सुद्धा TIFR तर्फे आयोजित केले जातात. एकीकडे हे सगळं संशोधन होत असताना या सगळ्याचा कणा आधारस्तंभ आहे ती म्हणजे TIFRची लायब्ररी, जी वर्षाचे 365 दिवस सुरू असते आणि जी आहे जगातल्या विज्ञान विषयक सर्वोत्तम रेफरन्स लायब्ररी पैकी एक. एकीकडे ज्ञानाचा सागर आणि दुसरीकडे प्रत्यक्षातला, आणि या दोघांच्याही सान्निध्यात खुलतायत विज्ञानात देशाला अग्रेसर ठेवणारी स्वप्न. गुलाब्याच्या या सागर किनारी TIFR सारखी संस्था नसती तर कदाचित हेच मेंदू 7 समुद्रापलीकडची गुलामगिरी करत राहिले असते. पण आज प्रत्येक रात्रीच्या गर्भात उद्याचा उषक्काल जपण्याचं काम ते करतायत हे मानायलाच हवं.